नमस्कार मित्रांनो, रविकिरण संगीत विद्यालय या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला तबल्याची पण माहिती दिलेली आहे आणि तबल्याच्या माहितीबरोबरच मी तुम्हाला तबल्याचे काही बेसिक बोल पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. काही ताल पण मी तुम्हाला तबल्याचे सांगितले. त्यामध्ये मी तुम्हाला भजनी ठेका, केरवा, दादरा, रूपक, एकताल आणि जपताल, त्रिताल व काही लगी पण मी तुम्हाला शिकवलेले आहेत. तर मित्रांनो, ही झाली तबल्याची माहिती. आपण तबल्याचे ज्ञान तर घेतलेले आहे, पण मित्रांनो काही जणांना पेटी पण शिकण्याची खूप आवड असते. तरी मी तुम्हाला पेटी पण सांगणार आहे आणि त्याचा मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न पण मी तुम्हाला करणार आहे. तर मित्रांनो, चला तर आज आज आपण पेटी शिकण्यासाठी जाणून घेऊयात पेटीची संपूर्ण माहिती, जेणेकरून त्याचा तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल पेटी शिकण्यासाठी. तर मित्रांनो, हे झालं आज आपण पेटीचं पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, संगीतामध्ये कोणतीही कला असू देत, त्यामध्ये तबला, गिटार, पखवाज, पेटी किंवा वीणा, तर कोणतेही इन्स्ट्रुमेंट वाजवण्यासाठी त्याची तुम्हाला आधी बेसिक माहिती, बेसिक नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, चला आज आपण पेटीबद्दल बेसिक माहिती जाणून घेऊयात. तर पेटीमध्ये किती सप्तक असतात, सप्तकामध्ये किती स्वर असतात आणि त्या स्वरांमध्ये शुद्ध स्वर, कोमल स्वर आणि तीव्र स्वर कसे ओळखायचे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आज आपण पेटीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या भारतीय संगीतामध्ये एकूण हे 12 स्वर दिलेले आहेत. तर काही जण तुम्हाला म्हणतील की 7 स्वर आहेत एकूण किंवा 5 स्वर दिलेले आहेत. तर तसं मित्रांनो नाही. तर एकूण 12 स्वर दिलेले आहेत. तर मित्रांनो, 12 स्वरांमध्ये हे 7 स्वर आहेत शुद्ध स्वर आणि 4 हे कोमल स्वर दिलेले आहेत आणि 1 हा तीव्र स्वर दिलेला आहे. तर मित्रांनो, चला आता आपण पेटीचे सप्तकाबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर पेटीमध्ये एकूण किती सप्तक असतात आणि त्या पेटीमध्ये ती सप्तक कसे आपण ओळखायचे, तर चला आता आपण पाहूयात. तर मित्रांनो, एकूण हे 3 सप्तक दिलेले आहेत. हे झाले मंद्र सप्तक, हा आहे मध्य सप्तक आणि हे आहे तार सप्तक. तर हे एकूण 3 सप्तक पेटीमध्ये असतात. तर मित्रांनो, सप्तकामध्ये स्वर कसे ओळखायचे, तर मित्रांनो, जर आपली काळी पट्टी 1 असेल तर त्या पट्टीच्या पुढे आपल्याला 11 पट्ट्या मोजायच्या आहेत आणि एकूण हे 12 स्वर होतात. तर हे सगळं मिळून ह्याला आपण एक सप्तक असं म्हणतो. तर मित्रांनो, हे आहे मंद्र सप्तक, हे तार सप्तक आणि हे आहेत हे मध्य सप्तक आणि हे तार सप्तक. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता स्वर हे वाजवून दाखवते. तर मित्रांनो, हे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे मंद्र सप्तक. एका सप्तकामध्ये 12 स्वर सांगितलेलं आहे. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे आहे मध्य सप्तक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे आहे लास्ट आपलं तार सप्तक. तर मित्रांनो, हे झाले एकूण 3 सप्तक. तर मंद्र सप्तकामधले स्वर कसे ओळखायचे, तर मित्रांनो, त्या स्वरांच्या खाली हा टिंब दिलेला असतो, त्याला आपण मंद्र सप्तकातले स्वर म्हणतो. आणि मध्य सप्तकामधले स्वर कसे ओळखायचे, तर मित्रांनो, त्या स्वरांच्या वर किंवा खाली हा टिंब दिलेला नसतो. आणि मित्रांनो, तार सप्तकामधले स्वर कसे ओळखायचे, तर त्या स्वरांच्या वरती हा टिंब दिलेला असतो. तर प्रत्येक सप्तकामध्ये आपण पाहिलं 12 स्वर असतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला ते स्वर पण मी तुम्हाला मोजून दाखवलेले आहेत. तर त्या स्वरांबद्दल आता आपण माहिती घेऊयात. तर प्रत्येक सप्तकामधले 12 स्वर पाहिले, त्यामध्ये आता आपण 7 शुद्ध स्वर पाहणार आहोत आणि 4 कोमल स्वर आणि 1 हा तीव्र स्वर. तर या स्वरांबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, मंद्र सप्तकामधले शुद्ध स्वर कसे ओळखायचे आणि ते कोणते आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे झालं मंद्र सप्तकामधले 7 शुद्ध स्वर. आता मध्य सप्तकामधले पाहूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे झालं मध्य सप्तकामधले 7 शुद्ध स्वर बरं का मित्रांनो. आणि हे तार सप्तकामधले मी तुम्हाला 1, 2, 3,
4, 5, 6 आणि 7 हे झाले 7 स्वर तार सप्तकामधले. तर मित्रांनो याच्यामध्ये कोमल स्वर कोणते आहेत ते पण आता आपण जाणून घेऊयात. 1, 2, 3, 4 हे मंद्र सप्तकामधले 4 कोमल स्वर. 1, 2, 3 आणि 4 हे झालं मध्य सप्तकामधले 4 कोमल स्वर. 1, 2, 3 आणि 4 हे झालं तार सप्तकामधले 4 कोमल स्वर. आता आपण मित्रांनो तीव्र स्वर कसा ओळखायचा आणि तीव्र स्वर कोणता आहे ते आता आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो मंद्र सप्तकामध्ये हा आहे तीव्र स्वर आणि मध्य सप्तकामध्ये हा आहे तीव्र स्वर आणि तार सप्तकामध्ये हा स्वर हा तीव्र स्वर दिलेला आहे. तर मित्रांनो आता आपण स्वरांबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो शुद्ध स्वर कसे ओळखायचे ते आता आपण जाणून घेऊयात. शुद्ध स्वर कसे ओळखायचे तर त्यांना कोणत्याही प्रकारचे चिन्ह दिलेले नसते. तर मित्रांनो पण टिंब हा असू शकतो. तर तुम्हाला मी स्क्रीनवरती पण आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला ते स्वर देणार आहे की ते स्वर शुद्ध स्वर कसे ओळखायचे. तर मित्रांनो मंद्र सप्तकामध्ये जर शुद्ध स्वर पाहायचे असेल तर त्याच्या खाली टिंब दिलेला असतो आणि तार सप्तकामध्ये हे वरती टिंब दिलेला असतो. तो शुद्ध स्वर म्हणायचा आणि मंद्र सप्तकामध्ये हा वरती किंवा खालती हा टिंब दिलेला नसतो. तर कोमल स्वर कसे ओळखायचे तर त्यांच्या डोक्यावरती किंवा खाली हा टिंब किंवा रेस असू शकतं तेव्हा आपण त्याला कोमल स्वर म्हणायचे आहे. तर मित्रांनो ते स्वर पण मी तुम्हाला दाखवलेले आहे. तर आता आपण तीव्र स्वर कसे ओळखायचे ते जाणून घेऊयात. तर तीव्र स्वर कसे ओळखायचे तर त्यांच्या डोक्यावरती ही उभी काठी दिलेली असते. त्या स्वराला आपण तीव्र स्वर म्हणून ओळखायचे आहे. आता आपण त्या 12 स्वरांबद्दल माहिती जाणून घेऊयात की कोणता स्वर हा कोणत्या क्रमांकावरती दिलेला आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला मध्य सप्तकामध्ये ते 12 स्वर मी समजून सांगणार आहे. तर मित्रांनो हा जो स्वर दिलेला आहे हा शुद्ध स्वर दिलेला आहे. तर हा कोमल स्वर दिलेला आहे. हा शुद्ध स्वर दिलेला आहे आणि हा कोमल स्वर दिलेला आहे. हा पण शुद्ध स्वर दिलेला आहे. हा शुद्ध स्वर दिलेला आहे. तर हा तीव्र स्वर दिलेला आहे आणि हा शुद्ध स्वर दिलेला आहे. तर हा कोमल स्वर दिलेला आहे. हा शुद्ध स्वर दिलेला आहे आणि हा कोमल स्वर दिलेला आहे. हा जो स्वर आहे हा 12व्या क्रमांकावरचा हा शुद्ध स्वर दिलेला आहे. हे आता आपण 12 स्वरांबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो प्रत्येक सप्तकामध्ये 12 स्वर दिलेले आहेत. तर आता आपण सप्तकाबद्दल पण आणि स्वरांबद्दल पण माहिती पाहिलेली आहे. तर हे स्वर आणि हे सप्तक जर तुम्ही एकदा लक्षात घेतले तुम्हाला कोणतंही गाणं वाजवण्यासाठी तुम्हाला कठीण जाणार नाही. तर मित्रांनो आता आपण इथेच थांबूयात. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.